एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी चिंचवड विद्यापीठ पुणे। अमित शहा बंद खोलीमध्ये किती दिवस लपून बसणार? शहांना एक दिवस खोलीतून खेचून बाहेर काढू, मल्लिकार्जुन खरगेंचा अमित शहांना इशारा। ठाकरेंना पुन्हा नवी तारीख, शिवसेना नाव आणि धनुष्यबाणाची मालकी कुणाची? हा वाद ठाकरे विरुद्ध शिंदे खटल्याची पुढील सुनावणी होणार 4 ऑगस्टला। मेळघाटात तंत्रविद्येचा प्रकार उघड, 15 दिवसांच्या बालिकेला दिलेत चटके, तांत्रिक महिला अटकेत। खोल समुद्रातील मासेमारीला 1 ऑगस्ट पासून परवानगी, किनारी जलक्षेत्रात 15 ऑगस्ट पर्यंत निर्बंध कायम। नाशिककरांचे खड्ड्यामुळे वाढते मृत्यू, शिवसैनिक आणि ठाकरे समर्थक एकमेकांना भिडले, मृतांच्या नातेवाईकांसमोरच झाला राडा। नाशिकच्या अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये खड्डाबळी, दुचाकीस्वार निलेश कोतकर यांचा गेला जीव। संकटमोचकाच्या संकटामध्ये वाढ, वादग्रस्त संभाषण झालं व्हायरल, गिरीश महाजन आणि विजय चौधरी यांच्यातली गोपनीय चर्चा उघडकीस। अभिजित दिपकेच्या प्रवेशाची भाजपनं चर्चा फेटाळली, दिपके दादांत खोटं बोलतोय भाजपचं पलटवार। केंद्राकडून सादर विधेयकावरती काँग्रेसचा आक्षेप, पेपरफुटी रोखण्याच्या तरतुदी अपुऱ्या, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचा दावा। मुख्यमंत्री कार्यालय लवकरच 23व्या मजल्यावरती, एअर इंडिया इमारतीतल्या स्थलांतराची तयारी। राज्यसभेमध्ये भाजपनं काँग्रेसचा आक्षेप खोडून काढला, खरगे मुद्दाम दिशाभूल करतायत, सभागृह नेता जेपी नड्डा यांचा आरोप। नाफेडकडून पुन्हा एकदा कांदा खरेदीमध्ये वाढ, उच्च प्रतीच्या कांद्याला प्रति क्विंटल 2335 रुपयांचा हमीदर। शेतकऱ्याचा बाप काढला, स्वाभिमानीला राग आला, अमोल पाटलांनी बँक व्यवस्थापकाच्या कानाखाली लगावली। शिक्षक पात्रता चाचणीचे 12 पेपर फोडे, पोलीस कोठडीत, 12 पेपर फोड्यांना 3 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी। गडचिरोली जिल्ह्यामध्ये पावसाचा कहर, सिरोंचा तालुक्यामध्ये 15 गावांना पुराचा वेढा, मुसळधार पावसामुळे अनेक मार्गही बंद। गोसीखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडले, गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार, वैनगंगेच्या पाणी पातळीतही झाली मोठी वाढ। कोल्हापुरात पंचगंगा नदीची पाणी पातळी 32 फुटांवरती, राधानगरी 99% भरलं, धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस। कोयना धरणाचे 6 वक्री दरवाजे उघडले, कोयना नदीमध्ये वेगानं विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। उजनी धरण 100% भरण्याच्या उंबरठ्यावरती, आवक मात्र कमी झाली, भीमा नदी पात्रातला विसर्गही कमी। पालघरच्या डहाणूमध्ये दरड कोसळली, महालक्ष्मी गडावरची घटना, पुढील आदेशापर्यंत भाविकांना गडावरती बंदी। राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भालाफेकपटू नीरज चोप्रा चमकला, नीरज चोप्राची उपांत्य फेरीमध्ये धडक। टीम इंडियाचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, घोषणा करताना अजिंक्य भावुक।